डिजिट आपण दशांश इकडे डाव्या बाजूला 3 न सारूया, म्हणजे आपल्याला काय मिळेल बघा, r इज इक्वल टू 6.4 इंटू 10⁻³ आणि हे 10⁻³ हे मीटर. 3 आणि 3 किती झाले? 6, म्हणजे 6.4 गुणुले 10⁶ मीटर असं आपल्याला मिळालं. पण ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड आपण काढत असताना काय करतो, येणारा डिजिट हा एकतर 0.5 पेक्षा तो कसा पाहिजे, मोठा पाहिजे. म्हणून आपण काय करतोय, इथला डिजिट आहे परत आपण डाव्या बाजूला सारतोय, म्हणजे आपल्याला काय मिळेल बघा, हे 6.4 आहे ते आपल्याला सांगता येईल r इज इक्वल टू 0.64 इंटू 10⁻². एक डिजिट इकडे आलं की इथं एक दशांश वाढलं, 7 मीटर. अशा पद्धतीनं ही आपली मांडणी एक्झॅक्ट केली. हा अंक 0.5 पेक्षा मोठा आहे, 0.64. ओके, मग याची ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड किती आहे, तर आपण सांगू शकतो पॉवर ऑफ 10 7 आहे. म्हणजेच आपल्याला सांगता येईल याचं उत्तर जे आहे ते उत्तर येते 7. पॉवर ऑफ 10 इज 7. ओके, 7 हे उत्तर येईल रेडियस ऑफ अर्थ. आता हा एक झाला भाग यातला. ओके, आपल्याला दुसरा भाग घ्यायचा आहे. दुसरा जो आहे पार्ट काय विचारलाय, कोणाचं ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड विचारलेलं आहे, चार्ज ऑन इलेक्ट्रॉन. ठीक आहे, चार्ज ऑन इलेक्ट्रॉन बी, चार्ज ऑन इलेक्ट्रॉन वन 1.6, चार्ज ऑन इलेक्ट्रॉन काय आहे, E इज इक्वल टू 1.6 इंटू 10⁻⁻90 कुलोम. 1.6 इंटू 10⁻⁻90 कुलोम. तर आता बघा, इथं डायरेक्ट आपल्याला काहीही कन्व्हर्शन करायची गरज नाही. ओके, तर इथं हा अंक पण आपल्या सोयीचा आलेला आहे. ओके, इथला अंक काय 5च्या पुढे नाही. जसं इथं होतं 6.4 होतं, त्याचं आपण काय केलं 0.64 केलं. इथला अंक नाही 5च्या पुढे, म्हणजेच ते आपण बघितलेलं आहे रूल. मग याचा आपल्याला सांगता येईल हा काय आहे 10⁻⁻90, म्हणजे आपल्याला सांगता येईल याची ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड आहे -90. ओके, तर अशा पद्धतीनं हे आपलं उत्तर जे आहे ते आपल्याला सांगता येईल. तर ज्या विद्यार्थ्यांचं बघा रेडियस ऑफ अर्थचं ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड 7 आलेला आहे आणि चार्ज ऑन इलेक्ट्रॉनचं ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड -90 आले, अशा विद्यार्थ्यांना याला 1 मार्क आणि इथं 1 मार्क तुम्हाला द्यावा लागेल. म्हणजे 1 आणि 1 2 मार्क या दुसऱ्या क्वेश्चन मधील तिसऱ्या उपप्रश्नाला तुम्हाला मिळतील, जर अशा पद्धतीने असेल तर. याची रेडियस ऑफ अर्थ किती 7. ठीक आहे, ते दिलेलं आहे खाली. ओके, तर बघा ज्यांना मिळालेले आहेत 2 पैकी 2 त्यांचं अभिनंदन. आता आपल्याला लास्ट दुसऱ्या क्वेश्चन मधील लास्ट क्वेश्चन बघायचा आहे. काय आहे 2 मार्कासाठीचा. 4 दिलेले आहेत, सोडवायचे होते आपल्याला. किती सोडवायचे होते? 2 सोडवायचे होते, सॉरी 3 सोडवायचे होते. अटेम्प्ट एनी 3 ऑफ द फॉलोइंग असं होतं. तर 3 आपण बघितले. काही जणांना 3 मध्येच आउट ऑफ मिळाले असतील, चांगली गोष्ट आहे. चौथा क्वेश्चन काही जणांना यात कमी मिळाले असेल किंवा 4ही सोडवले असतील, कुठेतरी एखादा जातोय असं त्यांना वाटत असेल मार्क, तर त्यांच्यासाठी पण आपण हा चौथा क्वेश्चन जो आहे तो पण सोपा आहे. बघूया आपण कशा पद्धतीनं आपल्याला सांगता येईल.
तर काय आहे चौथा क्वेश्चन बघा. चौथा क्वेश्चन आहे डिराइव्ह द फॉर्म्युला फॉर कायनेटिक एनर्जी ऑफ द पार्टिकल हॅव्हिंग मास m and velocity v using dimensional analysis. म्हणजे आपल्याला कायनेटिक एनर्जी जी काय आहे, कायनेटिक एनर्जीचं काय काढायचं आहे, फॉर्म्युला काढायचा आहे. जर त्या पार्टिकलचं मास m इतका असेल आणि व्हेलॉसिटी v इतकी असेल तर आपल्याला सांगितलंय की त्या कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आपल्याला डिराइव्ह द फॉर्म्युला फॉर बाय युजिंग द डायमेन्शनल अनालिसिस. म्हणजे थोडक्यात आपल्याला माहित आहे की डायमेन्शनल अनालिसिस मध्ये आपण लास्ट डायमेन्शनल अनालिसिस ऍप्लिकेशन बघितलं होतं. कोणतं ऍप्लिकेशन? टू इस्टॅब्लिश द रिलेशन बिटवीन डिफरंट फिजिकल क्वांटिटीज. त्याचं हे एक्झाम्पल आहे. तर बघूया कायनेटिक एनर्जी. आपण पहिल्यांदा काय करतो, कायनेटिक एनर्जी कोणावरती डिपेंड आहे? इट डिपेंड्स अपॉन मास अँड व्हेलॉसिटी. ओके. तर आपण या ठिकाणी काय करतो, m रेस टू, आपल्याला माहित नाही याचा घातांक किती, m रेस टू x आणि b रेस टू y. इथं आपण प्रोपोर्शनॅलिटी साइन गेल्यानंतर आपण काय करतोय बघा, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू k m रेस टू x आणि p रेस टू y. अशा पद्धतीनं आपण याची मांडणी करतो आणि ह्याला इक्वेशन नंबर फर्स्ट म्हणतोय. आता यापुढे आपण काय करतोय बघा, जस्ट आपण त्याचा घातांक लिहिला. आपल्याला माहित नाही ना काही किती आहे, 1 घातांक आहे, 2 आहे, 3 आहे, काय माहित नाही. मग आता याच्या पुढची टर्म आपण की हा कॉन्स्टंट घेतोय, याच्या पुढची टर्म आपण काय करतो, प्रत्येकाचं डायमेन्शन्स काढतोय. कायनेटिक एनर्जीचं डायमेन्शन्स आपल्याला माहित आहे सगळ्यांना. काय? m रेस टू 1 l रेस टू 2 t रेस टू -2 इज इक्वल टू k ॲज इट इज. ह्या मासचं डायमेन्शन्स आपल्याला माहित आहे, m रेस टू 1 त्याचा घातांक x आहे इनटू v चा आपल्याला माहित आहे, v म्हणजे व्हेलॉसिटी आहे, l1 t रेस टू -1 त्याचा घातांक y. बरोबर. आता आपल्याला काय करायचं आहे बघा, या घातांकांना आतमध्ये मल्टिप्लाय करायचं. म्हणजे डावी बाजू जर जशी आहे तशीच येणार आहे, m1 l2 t रेस टू -2 m1 l2 t रेस टू -2 k. काय येईल बघा, m रेस टू x आलं, इकडे काय l रेस टू y आणि t रेस टू -y. मग हे एकत्रीकरण आपल्याला करायचं आहे खालच्या स्टेपला. परत m रेस टू 1 l रेस टू 2 t रेस टू -2 इज इक्वल टू k m रेस टू x l रेस टू y and t रेस टू -y. इथपर्यंत झाल्यानंतर ही स्टेप आपली आली की आता आपल्याला काय करायचं आहे, कम्पेअर करायचं आहे, तुलना करायची आहे. कम्पेअरिंग द पॉवर्स ऑफ MLT ऑन बोथ साइड. बरोबर चिन्हाच्या दोन्ही बाजूच्या MLT च्या घातांकाची तुलना करायची आहे. करूया आपण. काय बघा, इकडं कम्पेअरिंग असं म्हणा, कम्पेअरिंग द पॉवर्स ऑफ M, L and T on both sides we get. या बाजूला आपण लिहूया. आता MLT च्या घातांकाची दोन्ही बाजूची तुलना. इकडे m चा घातांक 1 आहे, इकडे m चा घातांक x आहे. मग मी लगेच लिहितो इथं 1 बरोबर x. हे डायरेक्ट x ची व्हॅल्यू मला मिळाली. ओके. m चा घातांक 1, इकडे m चा घातांक x. इथं l चा घातांक 2 आहे, इकडे l चा घातांक y आहे. l चा घातांक 2 आहे, इकडे l चा घातांक y आहे. ही पण व्हॅल्यू मला मिळाली. पुढे काय, इकडे t चा घातांक -2 आहे, इकडे t चा घातांक -y आहे. ठीक आहे. -2 बरोबर -y. याचाच अर्थ काय बघा, वजा वजा हे दोन्ही बाजूला कॅन्सल होईल, म्हणजेच 2 बरोबर y. म्हणजेच काय, x ची व्हॅल्यू 1 मिळाली, म्हणजेच देअरफॉर x इज इक्वल टू 1 and y is equal to 2. ह्या दोन व्हॅल्यू आपल्याला मिळाल्या, x ची 1 मिळाली, y ची 2. ह्या इक्वेशन 1 मध्ये ठेवूया. पुटिंग द व्हॅल्यूज ऑफ x and y in equation first we get.
हे जे काय पहिले इक्वेशन आपण लिहिले त्यामध्ये ठेवूया. मग कायनेटिक एनर्जी काय पहिले इक्वेशन इज इक्वल टू के इंटू एम रेस टू एक्स चा किती घातांक 1 आहे म्हणजे एम रेस टू 1 इंटू व्हेलॉसिटीचा वाय आहे व्हेलॉसिटी रेस टू 2 म्हणजे एम व्ही स्क्वेअर असं आपल्याला मिळालं. ही इक्वेशन हे आपल्याला फॉर्म्युला मिळाला. पण या केससाठी या कायनेटिक एनर्जीसाठी के ची व्हॅल्यू ही बाय एक्सपेरिमेंट करून काढलेली आहे. ती के ची व्हॅल्यू 1/2. बट इन दिस केस के इज इक्वल टू 1/2. देअरफॉर कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू आपल्याला सांगता येईल के ची व्हॅल्यू 1/2 हे मास रेस टू 1 आणि व्ही रेस टू 2 म्हणजे अशा पद्धतीने कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 mv स्क्वेअर असं आपलं एक्सप्रेशन यायला पाहिजे. आता यामध्ये स्कीम ऑफ मार्किंग काय आहे बघा कशा पद्धतीने आहे. तर हा तिसरा 2 मार्काला आपल्याला येईल बरोबर आहे 2 मार्कासाठी. तर पहिलं इक्वेशन जे काही 1 नंबरचं लिहितोय त्याला अर्धा मार्क आपल्याला द्यायचा आहे. हे डायमेन्शन्स आपण काढतोय आणि फायनल डायमेन्शन्स इथपर्यंत येतोय हे घातांक देऊन पॉवर कम्पेअर करायच्या अगोदर त्याला आपण अर्धा मार्क देतोय. एक्स आणि वाय च्या व्हॅल्यू जे आहेत याला आपण अर्धा मार्क देतोय आणि फायनल इक्वेशन जे काढले त्याला आपण अर्धा मार्क देतोय. असे टोटल आपले होते 2 मार्क. या स्टेपला आपल्याला मार्क द्यायचे. तर अशा पद्धतीने अटेम्प्ट एनी 3 ऑफ द फॉलोइंग हा तुमचा काय होता तिसऱ्या क्वेश्चन मध्ये. तिसरा क्वेश्चन होता त्यातील हा चौथा जो होता कायनेटिक एनर्जीचं रिलेशन आपल्याला फॉर्म्युला विचारला होता. जर त्या पार्टिकलचं मास एम असेल आणि त्या पार्टिकलची व्हेलॉसिटी व्ही असेल तर तुम्ही त्याचा फॉर्म्युला ठीक आहे फॉर्म्युला काढलेला आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही काढला असेल तर मी मार्क दिलेत या पद्धतीने मार्क द्या आणि बघा कोणाकोणाचं बरोबर आलं. ज्यांचं बरोबर आलं अभिनंदन. दुसऱ्या क्वेश्चन मध्ये 3 सोडवायचे होते 2-2 मार्काला. ज्यांचे 6 मार्क मिळाले त्यांचं अभिनंदन. आता आपला लास्ट क्वेश्चन आहे तो म्हणजे तिसरा क्वेश्चन बघूया आपण. तर आपल्याला तिसरा क्वेश्चन बघायचा आहे या टेस्ट मधील तिसरा आणि लास्ट क्वेश्चन. अटेम्प्ट एनी 2 ऑफ द फॉलोइंग. 2च सोडवायचे आहेत 6 मार्काला आहेत म्हणजे एक प्रश्न 3 मार्काला असेल. ओके. तर पहिला काय आहे बघा पहिला त्यातले तिसऱ्यातील पहिला डिटरमाइन द कन्व्हर्शन फॅक्टर बिटवीन एसआय युनिट अँड सीजीएस युनिट ऑफ वर्क. बघूया आपण वर्कचा एसआय युनिट आणि सीजीएस युनिट मला कन्व्हर्जन फॅक्टर काढायचा. तर पहिल्यांदा सगळ्यात प्रथम आपल्याला वर्क ही जी काय फिजिकल क्वांटिटी आहे त्या वर्कचं आपल्याला काय माहित पाहिजे. तर सगळ्यात महत्वाचं त्याचं डायमेन्शन्स माहित पाहिजे. ओके. हा पहिला आपण या ठिकाणी इथून सुरुवात करूया. वर्क द एसआय युनिट ऑफ वर्क इज जूल and CGS unit of work is erg. The dimensional formula for work is आपल्याला माहित आहे m1 l2 t raised to minus 2. ओके. ह्या 3 गोष्टी आपण वर्कच्या लिहिल्या SI युनिट CGS युनिट आणि डायमेन्शन्स. ओके. आता त्यानंतर आपण सांगूया की x be the conversion factor between कोणामधला SI युनिट अँड CGS युनिट ऑफ वर्क. ओके. मग इक्वेशन आपल्याला लिहायचं आहे काय 1 जूल इज इक्वल टू x erg. याला इक्वेशन नंबर फर्स्ट म्हणायचं. ओके. आता बघा ह्या जूलचं आपल्याला डायमेन्शन्स लिहूया म्हणजे जिकडं याच्या खालच्या स्टेपला डायमेन्शन्स घेऊया आणि त्यानंतर आपण त्याचं कन्व्हर्शन करूया. ओके. सो जूलचं डायमेन्शन्स आपल्याला माहितच आहे. एसआय डायमेन्शन्स मध्ये बदल होणारच नाही पण डायमेन्शनचा वापर करून आपल्याला याचा कन्व्हर्शन फॅक्टर काढायचा आहे. m1 l2 t raised to minus 2. डायमेन्शन ऍज इट इज येणार आहे. मग फरक कुठे येईल m1 बघा ह्या बाजूला SI युनिट आहे जूल हे काय आहे
SI युनिट आहे, दिस इज द SI and this is the CGS. Okay, CGS. CGS अर्ग आहे. तर SI आपल्याला माहित आहे, ह्या बाजूला मासचं SI काय ते आपल्याला लिहायचं आहे. मासचं SI आहे किलोग्रॅम, लेनचे SI आहे मीटर रेस टू 2 L रेस टू 2 आहे, आणि आपल्याला माहित आहे टाइमचं काय सेकंड, सेकंड रेस टू -2. हे आपण लिहून घेतलं. हे एक लिहिलं काय आणि न लिहिलं काय चालतंय. इकडं मात्र एक्स लिहायचं आहे. त्यानंतर मासचं CGS अर्ग ही काय CGS आहे. CGS काय ग्रॅम, ग्रॅम रेस टू 1. इथे इंटू म्हटलं तरी चालेल, गुणाकार चिन्ह केलं तरी चालेल. इंटू लेनचं काय येईल CGS सेंटीमीटर रेस, आणि टाइमचं सेकंड ऍज इट इज जे आहे तेच. ओके, तर आपला हा पहिला पार्ट जो आहे तो या ठिकाणी झालेला आहे. SI युनिट, CGS युनिट, डायमेन्शन्स लिहिलं, एक्स हा कन्व्हर्शन फॅक्टर, SI युनिट आणि CGS युनिट ऑफ वर्क असं आपल्याला सांगता येईल. ओके, हा हे सेंटेन्स खूप महत्वाचे असतात. त्यानंतर आपल्याला इक्वेशन लिहिले, 1 जूल इज इक्वल टू एक्स अर्ग. त्यानंतर त्याचं डायमेन्शन्स लिहिलं, डायमेन्शन लिहिल्यानंतर आपण काय केलं, त्याचं किलोग्रॅम, मीटर आणि सेकंड, ग्रॅम, सेंटीमीटर आणि सेकंड मध्ये कन्व्हर्जन केलं. यानंतर आपण काय करतोय बघा, एक्स इज इक्वल टू घेतोय, हे गुणलेले टर्म आहे मल्टिप्लाय, हे त्या बाजूला गेलं बरोबर चिन्हाच्या, तर तिथं इथं मल्टिप्लाय तिकडे डिवाइड होणार आहे म्हणजे भागणार आहे. तर कशी येईल टर्म ते आपण या ठिकाणी घेतोय बघा, एक्स इज इक्वल टू एक्स इज इक्वल टू काय बघा, ही अंशस्थानी काय राहणार आहे किलोग्रॅम, केजी रेस टू 1 इंटू मीटर रेस टू 2 इंटू सेकंड रेस टू -2. आणि ही टर्म इथं मल्टिप्लायर एक्स ला खाली तिकडे गेली की छेदस्थानी जाणार, म्हणजेच काय ग्रॅम रेस टू 1 इंटू सेंटीमीटर रेस टू 2 इंटू सेकंड रेस टू -2, अशा पद्धतीने. आणि मग आता आपल्याला काय करायचंय बघा, किलोग्रॅम आहे खाली, वर किलोग्रॅम खाली ग्रॅम, वर मीटर खाली सेंटीमीटर, एक कुठल्या तरी युनिट मध्ये आपण कन्व्हर्जन करूया. म्हणजे किलोग्रॅमचं आपण ग्रॅम केलं तर ग्रॅमला ग्रॅम कॅन्सल होईल, मीटरचं सेंटीमीटर केलं तर सेंटीमीटरला सेंटीमीटर कॅन्सल होईल. मग बघूया काय करता येईल, किलोग्रॅमचं ग्रॅम करूया, मीटरचं सेंटीमीटर. सो एक्स इज इक्वल टू काय सांगा बघूया, 1 किलोग्रॅम बरोबर आपल्याला माहित आहे 1000 ग्रॅम रेस टू 1 इंटू 1 मीटर बरोबर, 1 मीटर बरोबर किती 100 सेंटीमीटर आहे बरोबर, 100 काय आहे सेंटीमीटर, सेंटीमीटरचा वर्ग, आणि इथं 100चा पण काही वर्ग येईल का, तर इथं मीटरचा वर्ग आहे इंटू सेकंड रेस टू -2. ओके, अशा पद्धतीने आपल्याला इथपर्यंत लिहिता येईल. खाली जे आहे तेच जसं आहे तेच, ग्रॅम रेस टू 1 सेंटीमीटर रेस टू 2 सेकंड रेस टू -2. ओके, आता बघा कॅन्सल काय होणार आहे, ग्रॅमला ग्रॅम, सेंटीमीटर स्क्वेअरला सेंटीमीटर स्क्वेअर, सेकंड स्क्वेअरला सेकंड स्क्वेअर, राहिलं काय 1000 गुणुले 100चा वर्ग, 100 म्हणजे आपल्या दृष्टीनं 10चा वर्ग, त्याचा वर्ग म्हणजे 10चा किती आला 4, आणि 1000 म्हणजे लिहूया इथं बघा, एक्स बरोबर अंशस्थानी टर्म राहिली 1000 गुणुले 100चा वर्ग 10,000, म्हणजेच काय एक्स इज इक्वल टू 1000 म्हणजे 10 टू द पॉवर 3, 10चा घन, आणि 10,000 म्हणजे सॉरी गुणाकार आहे इथं 10चा 4. ओके, मग 3 आणि 4 किती होते 7. सो एक्स इज इक्वल टू 10⁻7 हा आपल्याला कन्व्हर्जन फॅक्टर मिळाला. ही एक्स ची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये आपण ठेवूया. या बाजूला काय मिळेल बघा आपल्याला, पुटिंग द व्हॅल्यू ऑफ एक्स इन इक्वेशन फर्स्ट. इक्वेशन फर्स्ट काय 1 जूल इज इक्वल टू एक्स आर, 1 जूल
इज इक्वल टू एक्स अर्ग असा आहे. ह्या एक्स ची व्हॅल्यू 10⁻⁷ ठेवा. 1 जूल इज इक्वल टू 10⁻⁷ अर्ग. अशा पद्धतीने, बरोबर. म्हणजे हेच आपलं जे आहे हे फायनल कन्व्हर्जन फॅक्टर किती मिळालं आपल्याला. कन्व्हर्जन फॅक्टर बिटवीन SI युनिट अँड CGS युनिट ऑफ वर्क इज 10⁻⁷. अशा पद्धतीने लिहिलं असेल तर तुमचं हे एक्सप्रेशन बरोबर आहे. 3 पैकी 3. बघूया आपण स्कीम ऑफ मार्किंग कशा पद्धतीने. हा तिसरा क्वेश्चन मधील प्रत्येक प्रश्न 3 मार्कासाठी आहे. ओके. तर बघा आपल्याला माहिती ही जी आहे इक्वेशन इथून आपल्याला सुरुवात करायची आहे. 1 जूल हे इक्वेशन लिहिले त्याला अर्धा मार्क आहे. याचं कन्व्हर्जन इथं केलं याला अर्धा मार्क. त्यानंतर याची जी फोड केलेली आहे किलोग्रामचं ग्रॅम केलं आणि मीटरचं सेंटीमीटर केलं त्याला अर्धा मार्क आहे. त्यानंतर हे जे कन्व्हर्जन करून तुमचं जे फायनल इथं जे उत्तर येत आहे याला अर्धा मार्क. 2 मार्क झाले. फायनल ह्याला x इज इक्वल टू 10⁻⁷ त्याला अर्धा मार्क. आणि हे जे काही तुम्ही लास्ट इक्वेशन लिहिताय इक्वेशन फर्स्ट मध्ये त्याला अर्धा मार्क. अशा पद्धतीने तुमचे 3 मार्क या ठिकाणी होतील. बघा कशा पद्धतीने आहे हे फळ्यावर दिसतं. या पद्धतीने जर तुमचं असेल तर आणि तरच तुम्हाला 3 पैकी 3 मार्क मिळतील. या स्टेपला एक अर्धा मार्क आहे, इथल्या स्टेपला अर्धा, इथल्या स्टेपला अर्धा, इथं अर्धा, इथं अर्धा आणि इथं अर्धा. अशा पद्धतीने तुम्हाला 3 पैकी 3 मार्क मिळू शकतील. ओके. ज्यांचं बरोबर आहे धन्यवाद. त्यानंतर किंवा तुमचं अभिनंदन. आता पुढचा जो क्वेश्चन आहे तो आपल्याला बघायचा आहे 2 नंबरचा. तिसऱ्यातील दुसरा. बघूया काय आहे क्वेश्चन. तिसऱ्यातील दुसरा क्वेश्चन आहे बघा. एस्टॅब्लिश द रिलेशन बिटवीन पीरियड, लेंथ अँड एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इफ द पीरियड ऑफ सिंपल पेंडुलम डिपेंड्स अपॉन. आता हा सुद्धा क्वेश्चन आपल्याला एस्टॅब्लिश द रिलेशन बिटवीन क्वेश्चन नंबर तिसऱ्यातला दुसरा उपप्रश्न आहे. म्हणजे थोडक्यात काय बघा. दॅट टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल अँड झी. अशा पद्धतीचं आपल्याला एक एक्सप्रेशन मिळेल. मग आता आपण काय करायचं आहे. दॅट पिरियड ऑफ simple pendulum depends upon length of simple pendulum and acceleration due to gravity. To establish the relation between these T, L and Z असा प्रश्न आपल्याला आहे. ओके. डायमेन्शनचा वापर करून काढायचा आहे. ठीक आहे. सोडवता येईल आपल्याला. यानंतर आपण इक्वेशन काय घेतो. T इज इक्वल टू K हा घेतोय कॉन्स्टंट इंटू L रेस टू X, L रेस टू X इंटू Z रेस टू Y. ह्याला इक्वेशन नंबर 1 देतोय आपण. बरोबर. इक्वेशन 1. आता याच्या खालच्या स्टेपला आपण काय करतोय. प्रत्येक टर्मचे काय करतोय डायमेन्शन. इकडे टी आहे म्हणजे पिरियड आहे. पिरियडचं डायमेन्शन आपल्या सगळ्यांना माहित आहे. T⁻⁴ आहे. इकडे के आहे तसाच. एल म्हणजे काय लेंथ आहे L⁻⁴ त्याचा घातांक x. त्यानंतर जी म्हणजे काय एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी L1 T⁻⁻2 हे डायमेन्शन येईल आणि त्याचा घातांक y आहे. आता यानंतर आपण घातांकाने आतमध्ये गुंततोय म्हणजे काय येईल बघा. नेक्स्ट स्टेप T⁻⁴ इज इक्वल टू K L⁻x. त्यानंतर L⁻y and T⁻⁻2y असं आपल्याला इक्वेशन मिळालं. ह्या दोन्ही नंतर आपण काय करतोय हे एकत्रीकरण करतोय. म्हणजेच काय येईल फायनल बघा. T⁻⁴ इज इक्वल टू K इन ब्रॅकेट काय L⁻x आणि इथं L⁻y आहे मग x प्लस y असं घेतो आपण आणि पुढे आहे T⁻⁻2y. ज्यावेळेस ही स्टेप आपल्याला मिळणार आहे त्यावेळेस आपण काय करतोय कम्पेअरिंग द पॉवर्स ऑफ एम एल टी ऑन बोथ साइड्स.
सो हे इक्वेशन हे सेंटेन्स तुम्ही लिहायचं, कंपेअरिंग द पॉवर्स ऑफ एम एल टी ऑन बोथ साइड्स. आता जर विचार केला डाव्या बाजूला, तर डाव्या बाजूला काय आहे हो, फक्त टी आहे. ओके, आणि इकडे टी म्हणजे डाव्या बाजूला फक्त एक टी रेस टू 1 आहे, तर 1 इज इक्वल टू, बरोबर, इकडे टी चा घातांक किती आहे, -2y. म्हणजे काय होईल बघा, y इज इक्वल टू काय, हे -2 तिकडे जाणार आहे, मल्टिप्लायर आहे, इथे गुणलेलं आहे, म्हणजे y इज इक्वल टू आपल्याला काय मिळेल, -1/2. y ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला. त्यानंतर इथं एल हा फॅक्टर उजव्या बाजूला आहे, एल चा x प्लस वाय, आणि इकडे 0 आहे, त्यामुळे काय बघा आपल्याला सांगता येईल, एल चा इकडे ह्या बाजूला 0 आहे, एल नाही इकडे, एल नाही, पण एल चा इकडे घातांक x प्लस वाय आहे, तर 0 बरोबर x प्लस वाय. एल चा घातांक डाव्या बाजूला नाही 0, उजव्या बाजूला x प्लस वाय आहे इथं. मग काय, x ची व्हॅल्यू काढायची आहे, y ला इकडे पाठवा, म्हणजेच काय होईल, म्हणजे x जर समजा इथे ठेवलं, y प्लस वाय आहे, इकडे आले की काय होणार, मायनस वाय. म्हणजेच काय, x इज इक्वल टू मायनस, y ची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला, -½ आहे, -½ मायनस मायनस काय होईल, प्लस, म्हणजे आपल्याला काय मिळालं, x इज इक्वल टू +½ तर अशा पद्धतीनं इथपर्यंत आपण एवढ्या पार्ट मध्ये x ची हाफ काढली आणि y ची -½ काढली. ह्याच्या काय व्हॅल्यू x आणि y चे आहेत ते इक्वेशन 1 मध्ये आपल्याला ठेवायचे आहेत. ओके, पुटिंग द व्हॅल्यू ऑफ x and y in equation first we get t is equal to k l raised to काय आहे, x म्हणजेच काय, हाफ, इंटू g raised to y आहे, म्हणजे काय ना, -½ अशा पद्धतीने मिळालं इक्वेशन हे आपलं फायनल. ओके, यानंतर आपण काय करतोय बघा, या केससाठी जसं कायनेटिक एनर्जी साठी k ची व्हॅल्यू 1/2 घेतली, तशी या ठिकाणी आपण k ची व्हॅल्यू या केससाठी पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम साठी आपण k ची व्हॅल्यू 2π अशी घेतोय. म्हणजेच काय होईल बघा, बट इन दिस केस k इज इक्वल टू 2π हे आपल्याला या ठिकाणी नमूद करावं लागेल, सांगावं लागेल, आणि मग काय इक्वेशन येते ते आपण बघू. ओके, बघा, t इज इक्वल टू 2π l raised to ½ into g raised to -½ -½ ओके, तर काय बघा, +½ आणि -½ काय आहे, घातांक 2 असेल तर वर्ग असतो, 3 असेल